दर्शको नमस्कार. इन मेट्रो न्यूजच्या एका विशेष मुलाखतीमध्ये मी संजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. दर्शको, आज एका विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्या भेटीला आलेले आहेत सोलापूरचे माजी आमदार माननीय विश्वनाथजी चाकोते यांनी. चाकोते यांचा परिवार आपल्याला माहीतच आहे की सोलापूरच्या विकासासाठी चाकोते परिवारानं खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आज चाकोते म्हटल्यानंतर कैलासवासी बाबूराव चाकोते यांचं नाव समोर येतं, कारण सोलापूरच्या विकासासाठी सर्व स्तरातून विकासासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. जर राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, याचं सगळं कार्य सोलापूरकडच्या अनेक पिढ्यांनी पाहिलेलं आहे. आज विशेष आनंद होतोय की त्यांचे पुत्र विश्वनाथ चाकोते आज त्यांच्या आणखी तिसरी पिढी म्हणता येईल की 2 मुलांना घेऊन, अर्थात विश्वशंकर आणि विश्वराज यांना घेऊन आता मला वाटतं आपण एक सोलापूरच्या विकासामध्ये भर घालण्यासाठी एक शॉवर अँड टॉवर, एक सोन्नलगी वॉटर पार्क नावाने ते आत्ता 9 मे रोजी सोलापूरमध्ये लॉन्च करत आहेत. जे तळे हिप्परगा इथं ते शॉवर अँड टॉवर हा एक छान सोलापूरकरांसाठी मनोरंजनात्मक आणि एक वेगळं सोलापूरकरांसाठी काहीतरी आपण देणं लागतो या भूमिकेतून त्यांनी साकारलेला हा प्रकल्प अभिनेता मला वाटतं रितेश देशमुख यांच्या हस्ते जे 9 मे रोजी उद्घाटन होतं आहे. तर या सगळ्या विषयावर आज विश्वनाथजी चाकोते आपल्याशी गप्पा मारणार आहेत मनमोकळ्याप्रमाणे. काय नेमकं या प्रकल्पाची त्यांची संकल्पना, काय उद्देश आहे, हा सगळा आपण त्यांच्या मुलाखतीतून पाहणार आहोत. सर, खूप खूप आपलं प्रथम स्वागत करतो इन मेट्रो न्यूज परिवाराच्या वतीनं. माझा पहिला प्रश्न असा असेल सर की आपल्याला ही जी वॉटर पार्क काढण्याची संकल्पना मनात आली, तर काय उद्देश, तो संकल्पना याच्या मागची? नाही, खरं सांगायला हरकत नाही की मुलं मोठी झाली माझी दोन्ही, आणि राजकारणामध्ये आम्ही होतो, त्यामुळं वडिलांनी देखील आमचं ट्रान्सपोर्ट, पेट्रोल पंप, शेती यांनी देखील त्यांचा व्यवसाय चांगला वाढवून ठेवला होता. परंतु आम्ही 4 भाऊ आणि त्याच्यानंतर वाटण्या झाल्या. त्यानंतर मुलं काहीतरी केलं पाहिजे, आणि आजकाल व्यवसाय करायचं म्हटलं तर फार विचार करून करावं लागतं. मी सगळ्यात अगोदर मुलांना चांगलं शिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर मुलांना विचारलं त्यांची आवड काय आहे. मग त्यांनी सांगितलं की 2-3 पर्याय होते. एकतरी सोलापूर हे चादर ट्रॅव्हलच्यामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे जेटचे मशिनरी घालून चादरीचे ट्रॅव्हलचं उद्घाटन करावं असं विचार होता. पण मुलांनी अभ्यास करून सांगितलं की अनेक अडचणी त्याच्यात आहेत. मग रेडीमेडचा व्यवसाय करायचा तर बघा म्हणलं, त्याच्याही इंटरेस्ट दाखवलं नाही. मग त्यांनी सांगितलं की आता याच्या पुढच्या युगामध्ये आपण लोकांना जे सर्व्हिस इंडस्ट्री ज्याला म्हणतात, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पैसा चांगला आहे. तुम्ही लोकांना जर आपण जर सर्व्हिस दिलं तर त्याच्यात पैसे चांगले मिळतील असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं सर्व्हिस इंडस्ट्री देण्यास हरकत नाही, पण त्याच्याबरोबर तुम्ही लोकांची पण चांगली सेवा केलं पाहिजे. आज आपलं चाकोते घराणं जे आहे, घराणं आमचे आजोबाचे भाऊ वगैरे आमचे स्वातंत्र्य सेनानी होते. माझे वडील नगरसेवक होते, नगराध्यक्ष होते 62 साली. 74ला महापौर होते कैलासवासी बाबूरावजी चाकोते. त्याच्यानंतर आमदार झाले, 81 ते 90पर्यंत आमदार होते. तर चाकोते घराण्याने जो लोकांचा सेवेचा वारसा जपलेला आहे, तो तुम्ही पुढं लोकांची सेवा करावी या माध्यमातून तुम्ही व्यवसाय निवडा. व्यवसाय म्हणजे 4 पैसे आपल्याला राहायला पाहिजे आणि त्यातून लोकांची सेवा पण व्हायला पाहिजे, हा आनंद आहे. मग काय करायचं म्हणून विचारल्यानंतर मग माझी एक संकल्पना त्यांना सांगितली की 1992ला मी महापौर होतो. महापौर असताना आमचं महापौराचं संमेलन झालं होतं. त्या दिल्लीच्या पुढं हस्तिनापूरच्या बाजूला मिरत म्हणून एक गाव आहे. तिथल्या महापौरांनी, ते महापौर समितीचे अध्यक्ष होते, त्यांनी ऑल इंडिया मेयर्सची मीटिंग तिथं घेतली होती आणि तिथं माझी त्यांची मैत्री झाली होती. तर त्यांनी मला तिथं सांगितलं की असे त्यांचं एक त्या ठिकाणी अम्युजमेंट पार्क होतं, छोटंसं वॉटर पार्क पण होतं. ते पाहिल्यानंतर मला लगेच वाटलं की आपल्या सोलापुरात पण असं व्हायला पाहिजे.
कारण लहान मुलं खेळताना त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद बघितला तर तो आनंद फार वेगळा असतो. तर आपली मुलं खेळली पाहिजे, बाळगली पाहिजे असं एक मनात त्यावेळी विचार आला होता. आणि त्यांनी म्हटलं, देखो चकोर साहब, इसके अंदर पैसा भी अच्छा है और लोग आपके तरफ अट्रैक्टिव होंगे और अपने को इसके अंदर जो आनंद मिलेगा वो किसी और इंडस्ट्री में नहीं मिलेगा म्हणून त्यांनी त्यावेळी म्हणले होते. शशी कपूर त्यांचं नाव. अच्छा. शशी कपूर हे ऑल इंडिया मेयर असोसिएशनचे अध्यक्ष होते 1992ला. अच्छा. त्यांनी सांगितल्यानंतर तेव्हा माझ्या डोक्यात बसलं होतं. पण आज वेळ गेल्यानंतर ना, आज 1992 नंतर 2022 आला, जवळजवळ 30 वर्ष झाली. मला तो विचार घोळत राहिला. अनेक व्यवसाय करत आता मुलांनी हे करतो म्हणलं. मी त्यांना सांगितलं, असं करता का बघा. मग माझा मोठा मुलगा विश्वशंकर, आणि तो MBA झालेला आहे. त्याच्यानंतर विश्वराज हा पण MBA झालेला आहे. मग दोघांसाठी काय करायचं आमची मीटिंग झाली, चर्चा झाली. माझी मंडळी सुप्रिता देखील त्या मीटिंगमध्ये होते. मग ती म्हणाली की असं काय करता येईल का बघा, की जेणेकरून आता आपल्याकडे गाणगापूर आहे, बाजूला स्वामी समर्थ महाराज मंदिर आहे अक्कलकोटला, सिद्धरामेश्वर आहे ग्रामदेवता, पंढरपूर आहे, त्यानंतर तुळजापूर आहे. यात्रिक भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. आणि याचा सर्वे आमच्या मुलांनी केला. इतक्या मोठ्या प्रमाणात आता लोक आपल्या सोलापूरला येतात, पण त्यांना आल्यानंतर इथं सोलापुरात राहायला व्यवस्थित मिळत नाही. आणि त्यांना एक पर्यटन केंद्र चांगलं होऊ शकतो ही संकल्पना माझ्या मुलांनी, विश्वशंकरने आणि विश्वराजने मांडली. आणि आप्पाजी आपण हे करूयात म्हणून त्यांनी सांगितलं. तर मी म्हणले, बघा काय करायचं तुम्ही ठरवा, मी तुम्हाला एनकरेज करतो. हे चांगलं प्रकल्प आहे म्हटल्यानंतर त्यांनी ताबडतोब तो उचलला. त्या पद्धतीने तो एका अम्युजमेंट पार्कमध्ये जाऊन काम केलं. तो अच्छा. 6 महिने काम करून त्या ठिकाणी आल्यानंतर सांगितलं, आप्पाजी मी हे करू शकतो. क्या बात. आणि मग आम्ही हे कामाला सुरुवात केली आणि काम झालं. परंतु कोविडमुळं 1 वर्ष अडकलं आणि मग त्याच्यासाठी हे सगळं आता खटाटोप करतो आम्ही उद्घाटनाचं. खरं तर एका व्यवसायामध्ये तुम्ही एक आता बोलता एक खूप चांगला संदेश दिलेला आहे की एखादा व्यवसाय सुरू करत असताना त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आपल्या चिरंजीवांनी 6 महिने काम केलं. मला वाटतं हा खूप चांगला संदेश आहे. कारण एखादा उद्योग सुरू करायला म्हणलं की फक्त पैशाची इन्व्हेस्टमेंट करून चालत नाही, तर त्याचे खास कळलं पाहिजे. तर हा मला वाटतं खूप चांगला तुम्ही हा संदेश. खरं तर मी आपले चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष होते, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष होते श्री प्रेमरतनजी दमानी साहेबांनी मला सांगितलं, पहिला उसको ट्रेनिंग दे दो. क्या बात. क्योंकि आज ज्यांचा वाढदिवस आहे श्री रणजित सिंग मोहिते पाटील, त्यांना स्पिनिंग मिल टाकायची होती. विजयदादांनी त्यांना त्यांच्या मिलमध्ये कामाला ठेवलं होतं. क्या बात. आणि रणजितदादा स्वतः त्यांच्या मिलमध्ये काम केलं म्हणून सांगितलं त्यांनी मला. आणि मग त्यांना मग ते पुढं प्रकल्प त्यांना म्हणजे बरं वाटलं नाही म्हणून त्यांनी सोडून दिला. तो भाग वेगळा. परंतु कुठलंही काम करत असताना त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन 6 महिने वर्ष काम केलं पाहिजे. अनुभव जर घेतला तर त्यांचं एक वाक्य मला आवडलं की मग कुठलीही मोठी लाट येऊ दे, त्या लाटेला सक्षमपणे उभारायची ताकद त्या मुलामध्ये असली पाहिजे. त्याच्यासाठी त्याला तुम्ही हे ट्रेनिंग द्या असं त्याने सांगितलं. तुम्ही सोन्नलगी नाव दिलेलं आहे शॉवर अँड टॉवर. काय ती सोलापूरकरांना मला वाटतं एक आपुलकी, आणि मला वाटतं खूप सोन्नलगी म्हणजे सोलापूर. तर ती संकल्पना कशी आली डोक्यात? तुम्ही सोन्नलगी म्हणजे सोलापूर म्हणलात, मला फार बरं वाटलं. कारण काय, हे सोनलगी नाव ठेवल्यानंतर पुष्कळ लोक विचारले, हे सोनलगी क्या है, सोनलगी क्या है, सोनलगी क्या है. अरे बाबा, हे सोनलगी बोले तो हे सोलापूर का नाम आहे. 12व्या शतकामध्ये सिद्धरामेश्वराने या ठिकाणी तलाव खोदलं आणि या शहराचं नाव, या गावचं नाव, त्यावेळी गाव म्हणाल, या गावचं नाव सोन्नलगी ठेवलं. स्वतः सिद्धरामेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी शिवयोग समाधी घेतली. आपण बघितलं असेल, एवढा मोठा भूकंप झाला खिलारीला, पुढं मंगळवेढ्यात घरं पडले, आजूबाजूला घरं पडली, पण सोलापूर शहरामध्ये ज्या 68 लिंगाची स्थापना सिद्धरामेश्वरने केली, अष्टविनायकाची स्थापना केली. या परिसरात मातीचे घरं आहेत, परंतु एकाही घरला साधं तडा देखील गेलं नाही.
ही महिमा फक्त सिद्धरामेश्वराची आहे आणि हे फक्त आध्यात्मिक माणसाला समजू शकतं. ही महिमा आहे सिद्धरामेश्वराची आणि ते त्यांनी ते सोन्नलगी नाव ठेवलेलं आहे. हे सोन्नलगी नाव पुढं आपण केलं पाहिजे, चालवलं पाहिजे. त्यांनी जे प्रसाद दिलेला आहे सोलापूरकरांसाठी हा आशीर्वाद आहे सोलापूरला. त्यांनी निवडलेलं नाव आहे म्हणून तो नाव आम्ही या पाटला दिलं आहे. कारण या सोन्नलगीचं सोन्नलापूर झालं, कारण कर्नाटक इकडे आंध्राचे लोक ऊर म्हणजे गाव, सोन्नलगी सोन्नलापूर. मग सोन्नलापूर होता होता ब्रिटिश लोक आले, ब्रिटिशांनी मग सोन्नलापूरचं यन स्लाईड केलं, म्हटलं शोलापूर. म्हणजे शोलापूर म्हणलं तर सोलापूरला आगात लागली, सगळे गिरड्यापत पडल्यासारखं आणि पर्यायाने नंतर मग आपण सगळ्यांनी म्हणून सोलापूर ते नाव ठेवलं. आणि केवळ सोलापूरमध्ये आज बघा नागरिक आनंदात आहेत. एकही माणूस उपाशी राहत नाही, केवळ त्याची कृपा आहे आणि सगळेजण आज सुखात आहेत. त्याचं सिद्धरामेश्वरचा आशीर्वाद आहे आणि म्हणून ह्या पिढीला सिद्धरामेश्वराची जाणीव व्हायला पाहिजे. त्यांनी जे नाव ठेवलेलं आहे त्याची माहिती व्हायला पाहिजे, म्हणून सोन्नलगी हे नाव ठेवलेलं आहे. आणि माझी तर इच्छा आहे की या गावचं नाव जसं आता बॉम्बेचं मुंबई झालं, विजापूरचं विजयपूर झालं, अनेक गावाचे नाव ब्रिटिशांनी ठेवलेलं नाव आहे, तर ते आपण कशाला आपण हे सोलापूरचं सोन्नलगी व्हायला पाहिजे, ही माझी तीव्र इच्छा आहे. क्या बात. काय होईल परमेश्वर. सर, सोलापूरकरांना आपल्या ह्या जो आपला सॉवरन टॉवर प्रकल्प उद्घाटन होते 9 तारखेला, तर त्याच्यामध्ये उत्सुकता आहे की काय काय याच्यामध्ये सुविधा असणार आहेत सर? सोन्नलगी ॲक्वा पार्कच्या अनुषंगाने त्यांनी आपण त्याचाच एक भाग म्हणून शॉवर आणि टॉवर हा या ठिकाणी आपण बघतोय की सोलापूरचं उष्णता जी आहे आपण उन्हाळ्यात बघतो 44, 45, 46पर्यंत गेलेले आहे. सोलापूरकरांना या उन्हाळ्याचा आनंद घ्यायला होता पाहिजे. विशेष करून आज प्रचंड प्रमाणात अक्कलकोटला, पंढरपूरला, तुळजापूरला यावेळी तुम्ही बघितलं असेल, आज शिर्डीपेक्षा जास्त भाविक तुळजापूरला आले आहेत. त्यामुळे इतकं म्हणजे प्रचंड लोकांची ओढ आहे. मग ही मंडळी इथं आल्यानंतर त्यांना चांगलं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं आपण त्यांना राहण्याची आणि किमान आल्यानंतर त्यांना एक दिवस काढायची संधी द्यायला पाहिजे. आज बघतो आपण पाहुणे येतात घरी, काय सोलापुरात म्हणल्यानंतर तुमचं काय सोलापूर भकास आहे, अरे स्मार्ट सिटी फक्त नावालाच आहे, काय तुमच्याकडे म्हणून विचारतात. पण सोलापुरात पुष्कळ काही चांगल्या गोष्टी आहेत, आपण काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ आहे. लोकांनी मला महापौर केलं, आमदार केलं, अनेक गोष्टी केल्या, पण येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्लाईड्स या ठिकाणी. क्या बात. आज मी अमेरिकेला गेलो होतो, ओर्लँडोचे तिथले स्लाईड बघितले. नंतर ब्राझीलला गेलो होतो, ब्राझीलची स्लाईड बघितली. विशेष करून सिंगापूरला गेलो होतो, सिंगापूरची स्लाईड बघितली आणि स्पेनची एक स्लाईड बघितली. अच्छा. मग या सगळीकडे बघितल्यानंतर मला असं वाटलं की बाबा हे स्लाईड्स आपल्याकडे जर केले तर निश्चितपणे लोक आनंद घेतील. एवढं लांब जाऊन मुलं जाणं होतं आहे नाही होत, परंतु तो आनंद आता त्यांना मिळाला पाहिजे. का बरं आपण जाऊन परदेशात आनंद घेतो, मग आपल्याकडं काय बाकीचे लोक मग आपल्याकडे काय येऊ नये ही भावना ठेवून त्या ठिकाणी मल्टी स्लाईड म्हणून आहे. अच्छा. हे ओर्लँडोचं आहे. अच्छा. ओर्लँडोचं म्हणजे अमेरिकेमध्ये ओर्लँडोचं तर एक बेट आहे, त्या बेटावरचं ती स्लाईड मल्टी स्लाईड म्हणजे झोपून यायचं असतं, म्हणजे थ्रिल आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये 50-55 लोक म्हणजे घाबरतात जायला, पण हे यंग जनरेशनसाठी ती थ्रिल स्लाईड आहे. ओर्लँडो वर्टिगो म्हणून एक स्लाईड आहे. अच्छा. ती देखील तिकडचीच आहे. असे अनेक 2-3 स्लाईड ते मोठे आहेत. आणि त्याचप्रमाणे टोर्नाडो म्हणून एक स्लाईड आहे. अच्छा. ही टोर्नाडो स्लाईड जी आहे ती सिंगापूरची. अच्छा. ह्या लेवलची त्या सिंगापूरची ती स्लाईड आहे टोर्नाडो. त्याच्यातून पूर्ण माणूस त्या टनेलमधून झोपून जायचं असतं. अच्छा. आणि झोपून जातो तो आता कुठंतरी आपण हरवलो असं वाटतंय त्याला. आणि मग येऊन गोल 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 फिरतो आणि मग तो पाण्यात पडतो. पाण्यात पडल्यानंतर मग त्याला हायसं वाटतं, म्हणजे ती एक थ्रिल आहे.
आणि त्याच्यानंतर स्पेनची एक स्लाईड आहे, त्याला पेंडुलम म्हणतो आपण. अच्छा. पेंडुलम म्हणजे आपला घड्याळाचा तो पेंडुलम असा हलत असतो. तर तो असं ते फुग्यामध्ये नवरा बायको किंवा मुलाला घेऊन पालक बसू शकतात आणि ते वरपासून इकडं वर जातं, इकडं वर जाऊन परत इकडं, पण ते पाण्यातच. ऑफकोर्स ऊन एवढं असलं तरी पाण्यात ते एन्जॉय करतात. वर खाली पेंडुलम करून खाली येतो माणूस. तर तो पेंडुलमचं एक स्लाईड आहे, फास्ट ट्रॅक एक आहे. त्याचे हे जे स्लाइड्स आहेत, ह्या स्लाइड्स इम्पोर्टेड आहेत आणि त्या धर्तीवरती, म्हणजे आता तुम्हाला ज्या ज्या कंट्रीचे नावं सांगितले त्या धर्तीवरती आपण आमचे राजन शाह म्हणून आर्यनचे आहेत, त्यांच्याकडून ते इम्पोर्ट करून मागून बसून करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता 45 ते 60-70 वर्षापर्यंतच्या लोकांनी मग काय करायचं, मग त्यांच्यासाठी एक आम्ही मोठी वॅब पूल म्हणून केलेलं आहे. अच्छा. मग त्याच्यामध्ये त्यांना त्याचा आनंद घेता येतो. वरून पाणी पडतं, त्याच्यानंतर त्यांना छोट्या स्लाईडवरती खेळता येतं, त्यांना नातवाबरोबर खेळता येतं, पालकांना मुलांना बरोबर घेऊन खेळता येतं. असे चांगले त्या ठिकाणी पॅट्रियट आयलँड म्हणून आहे तो. अच्छा. पॅट्रियट आयलँड म्हणजे कल्पना त्याची अशी आहे की हे चाचे जे असतात समुद्रातले, अच्छा, समुद्रातले चाचे हे बोटीला लुटतात. बरं. आपल्याकडे कसं घरी येऊन लोक रात्रीच्या वेळी बगलर म्हणून म्हणतो, ते बगलर म्हणजे वरून तो वर चढून खाली उतरून चोरी करतो, त्याला आपण बगलर म्हणतो. त्याचं ते जहाजावरती जहाज लुटणाऱ्याला पायरेट म्हणतात. तो पायरेट आयलँड आम्ही इथं उभा केलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी मुलं जाऊन एन्जॉय करू शकतात, उंचमध्ये जाऊन वरून पाणी पडणं थ्रिल आहे. तिथं मुलांना नातवांना घेऊन खेळू शकतात. अशा पद्धतीनं तो एक स्लाईड आहे आणि फक्त फॅमिलीसाठी. अच्छा. नवरा बायको मुलांना खेळण्यासाठी ती एक फॅमिली स्लाईड वेगळी केलेली आहे. म्हणजे वरून येऊन त्या पाण्यामध्ये बसून पाण्यामध्ये येऊन पडतात आणि मग मुलांना घेऊन खेळणं वगैरे असं तो एक आहे. आणि सगळ्यात आनंदाचं म्हणजे आपल्याकडच्या लोकांना समुद्रकिनारी जाऊन एन्जॉय करता येत नाही. मला तर मी तर बघितलं आहे अनेक लोकांना अजून समुद्राच्या लाटा देखील माहिती नाही. समुद्राच्या लाटा सिनेमामध्ये बघितलेला असतं, पण समुद्रामध्ये बसल्यानंतर जे आनंद येतो तो आनंद आपण सोलापूरमध्ये त्या ठिकाणी ते जे वेव पूल म्हणतो त्याला. अच्छा. वेव म्हणजे लाटाचा पूल म्हणून जो वेव पूल केलेला आहे, त्या वेव पूलमध्ये मात्र पूर्ण फॅमिली मुलं एन्जॉय करू शकतात. तिथं स्पीकर लावलेला आहे मोठ्या प्रमाणात आणि तिथं मुलं त्या याच्यामध्ये नाचतात, आनंद घेतात. फॅमिलीचे लोक बसून आनंद घेतात. त्या ठिकाणी लाटा अशा अंगावर येतात आणि तर हे तर एक वेगळं थ्रिल आहे. आणि विशेष म्हणजे त्या लाटामध्ये देखील 7 प्रकारच्या लाटा आहेत. हिंदी महासागराची लाट म्हणजे अरेबियन याची लाट वेगळी आणि अमेरिकन वेव्ह ज्याला म्हणतो, म्हणजे असे 7 सेटिंग आहेत त्याच्यामध्ये. तर त्या पद्धतीनं ते त्याने केलेलं आहे. मी त्या अरिहंत कंपनीचे राजेशजी शाहचं मी कौतुक करतो. ते प्रत्येक वर्षी आज काही स्लाईड ते इथं बनवून अमेरिकेला पाठवतात. काही अनेक म्हणजे फार चांगल्या पद्धतीने देशामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे. आणि ही संकल्पना अगोदर राजस्थान गुजरातमध्ये आली आणि मग आत्ता आपण हळूहळू साऊथ इंडियामध्ये येऊ लागले. तिचं असोसिएशन पण आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण लोक आनंद घेतलं पाहिजे. त्यांना तिथं काहीतरी कुठेतरी पडलो उठलो असं होऊ नये, त्याची देखील काळजी त्या ठिकाणी घ्यावं लागतं. आणि विशेष म्हणजे हे जे स्लाईडला पाणी येत आहे ते वॉटर फिल्ट्रेशन प्लॅन्ट जे आहेत. अच्छा. फिल्ट्रेशन प्लॅन्टवरती आमच्या विश्वशंकरने जास्त लक्ष घेतलं. कारण हे पाणी आता रोज लोक खेळून जातात. बरोबर. खेळून गेल्यानंतर त्या ठिकाणी पाणी जो घाण होतं
ते पाणी संपूर्ण त्या ठिकाणी फिल्टर केलं जातं. फिल्टर करून त्याच्यातलं सगळं म्हणजे क्लोरीन घातलं जातं, त्याच्यात म्हणजे सगळी घाण बाहेर काढली जाते सगळी. आणि त्याच्यामध्ये त्याचं जे पाणी तयार करावं लागतं, जसं चहा तयार करावं लागतं किंवा एखादं केमिकल सोल्युशन तयार करावं लागतं, तसं ते करावं लागतं पाणी. लोकांना एवढं सोपं नाही आहे ते. त्याचं pH जे आहे, pH पाण्याचं तो 7 पर्यंत आणून सोडावं लागतं. म्हणजे ते पाणी प्यायला लायकीचं करावं लागतं. एवढं छान पाणी ते करतात. आणि ते फिल्ट्रेशन प्लॅन्ट जवळजवळ 80 लाखाचे फिल्ट्रेशन प्लॅन्ट. म्हणजे फार मोठ्या पद्धतीने ते कष्ट आहे, फार मोठं काम आहे ते, पण चांगल्या पद्धतीने मुलांनी केलेलं आहे. दर्शको, सोलापूरकरांना उत्सुकता आहे की आता 9 मे रोजी चाकोते साहेबांच्या परिवाराने सोलापूरच्या विकासासाठी एक पुढचं चांगलं प्रगतीचं पाऊल टाकलेलं आहे. त्यांच्याशी गप्पा अशीच आपण सुरू ठेवणार आहोत. उत्सुकता आहे 9 मे रोजी ह्या जे शॉवर अँड टॉवरचं उद्घाटन होते. इथे घेतो आपण छोटासा ब्रेक नंतर त्यांच्याशी पुन्हा आपण बातचीत करूया या शॉवर अँड टॉवर विषयी. आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींना प्रसिद्धी मिळावी असंच आपल्याला वाटतं. म्हणूनच त्याची जाहिरात करणं हा उत्तम मार्ग. हॉटेल, घर, शाळा, मॉल, हॉस्पिटल, दुकान या सर्वांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजेच इन मेट्रो न्यूज. चॅनल नंबर 125. आपल्या व्यवसायाची भरभराट करण्यासाठी आजच संपर्क साधा सलीम पटेल यांना. मोबाईल 9370 28 36 29. नमस्कार, आपण मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत आहात. आपले आभार. गेल्या 15 वर्षांचा प्रवास अत्यंत सुखद झाला. विना व्यत्यय अखंड सेवा देणं हेच आमचं कर्तव्य. त्यामुळंच आज लाखो संतुष्ट ग्राहक आमच्यासोबत आहेत. खास ग्राहकांच्या मनोरंजनासाठी आम्ही घेऊन येत आहोत जागतिक दर्जाची अत्याधुनिक केबल सेवा. यात सुपर क्वालिटी पिक्चर, सुस्पष्ट आवाज, HD चॅनल्सची शृंखला आणि तब्बल 1000हून अधिक चॅनलसह सेवा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. बेंगलोर, बेळगावी, दावणगिरी, राणीबेन्नूर, हुबळी, धारवाड, बिदर, बಳ್ಳारी, बागलकोट, विजापूर, रायचूर, हुमनाबाद सह कर्नाटक, तसंच सांगली, सातारा, कोल्हापूर, गडहिंग्लज, मिरज, नाशिक, उस्मानाबाद, सोलापूर आणि मुंबईसह महाराष्ट्र, तसंच गोवा आणि पश्चिम बंगालच्या कोलकात्यानंतर ही अत्याधुनिक सुविधा आता सोलापूरकरांना अनुभवता येणार आहे. यासोबत सुपरफास्ट इंटरनेट सेवाही मिळणारच आहे. इतकंच नाही तर लवकरच IPTV आणि OTT प्लॅटफॉर्मही उपलब्ध होणार आहेत. असं सुसज्ज नेटवर्क म्हणजे एकमेव मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड होय. मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू या लोकल चॅनलसह सोलापुरात घडणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण करून हे नेटवर्क घराघरात आणि सोलापूरकरांच्या मनामनात विराजमान आहे. अशा या नव्या प्रगत रूपात मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपल्या सेवेत रुजू होत आहे. ते या नेटवर्कचे सर्वेसर्वा श्री नागेशजी छाबरिया तसंच सौ निशाजी छाबरिया यांच्या कुशल अनुभवी नेतृत्वामुळंच. आणि सर्वात जास्त आभार आमच्यावर प्रेम करणाऱ्या दर्शकांचं तसंच आमच्या केबल ऑपरेटर्सचं. पुनश एकदा मेट्रोकास्ट नेटवर्क सोलापूरतर्फे सर्वांचे त्रिवार आभार. हम साथ साथ है, हम साथ साथ है, हम साथ साथ है. धन्यवाद. दर्शको, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. इन मेट्रो न्यूजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्याशी संवाद साधत आहेत विश्वनाथजी चाकोते, ज्यांचं आता सोन्नलगी या नावाने ते आता 9 मे रोजी तळेहिप्परगा इथं एक शॉवर अँड टॉवर एक नवीन संकल्पना घेऊन येत आहेत सोलापूरच्या विकासामध्ये भर घालण्यासाठी. सर, 9 मे रोजी सोलापूरसाठी खूप आनंदाची पर्वणी असणार आहे आणि या उद्घाटनासाठी सिने अभिनेते रितेश देशमुख यांना तुम्ही पाचारण केलेलं आहे. मला वाटतं अध्यक्षाने आमदार प्रणिती शिंदे असणार आहेत, पोलीस आयुक्त बैजल साहेब असणार आहेत, आयुक्त सोलापूरचे मनपाचे आयुक्त P. शिवशंकर असणार आहेत, जिल्हाधिकारी शंभरकर असणार आहेत. त्याविषयी काय सांगताल आमच्या सगळ्या दर्शकांना? 9 मे सोमवार आहे. सोमवारी सिद्धरामेश्वरचा वार आहे आणि या सिद्धरामेश्वराच्या पुण्यनगरीमध्ये एक आमूलाग्र बदल, क्रांतिकारी असं विद्यार्थ्यांच्या मुलांसाठी, लहान मुलांसाठी आणि नागरिकांसाठी
एक पर्वणी देणारं असं एक नवीन कार्याला सुरुवात होत आहे खऱ्या अर्थाने. तर हे करत असताना सुरुवातीला देशाचे नेते माजी गृहमंत्री आणि आमचे नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेबांच्या हस्ते आम्ही याची सुरुवात म्हणजे मुहूर्तमेढ जी आहे नवचंडी यज्ञ करून उज्ज्वलाताई प्रणितताई यांच्या हस्ते पूजा करून आम्ही सुरुवात केली होती. कारण कोविड पिरियड असल्यामुळं आम्हाला जास्ती त्यावेळी काय कार्यक्रम करता आला नाही. पण साहेबांची इच्छा होती की कार्यक्रम मोठा करा जेणेकरून सर्व लोकांना माहीत व्हायला पाहिजे की तुम्ही हे काय केलेलं आहे. सोलापूरकरांना पाहुणे लोक आल्यानंतर त्यांना घेऊन जायला असं फार सुंदर काम तुमचं झालेलं आहे. तर निश्चितपणे आपण कोणाला तरी बोलून काम ॲक्टरना बोलून काय सिने अभियंत्यांना बोलून काम याचं उद्घाटन करा असं त्यांनी सांगितलं. प्रणितीताईंची पण इच्छा होती आणि त्या अनुषंगानं आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर माझी पत्नी सुप्रीता असो किंवा विश्वशंकर विश्वराज यांनी देखील सांगितलं की जेलेनिया आणि रितेशजींना तुम्ही बोलवावं कारण ते आपले लोक आहेत. कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही सोलापुरात इथं एक ॲम्ब्युलन्स महिलांसाठी दिली होती मी आमदार असताना. आणि महापौर असताना मी ते महिलांसाठी मॅटर्निटी होम जे आहे ते या जोडबाईपेठमध्ये आम्ही माझ्या आजीच्या नावानं चालू केले होते. कैलासवासी धुळाबाई चन्नप्पा चाकोते मॅटर्निटी होम आम्ही त्या ठिकाणी चालू केलं महापालिकेच्या सहकार्यानं. आणि आज जवळजवळ वर्षाला 1200 ते 1300 लोकांना त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट तिथं डिलेवरी होते. त्याच्या नॉमिनल फी असते थोडा परंतु सिझरीन फ्री आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी नॉमिनल चार्जेस घेतले जातात. पण त्या ठिकाणी वैशालीताई आल्या होत्या. विलासराव स्वतः आले होते आणि त्यांच्या हस्ते या शुभकार्याला आम्ही सुरुवात केली होती. आज वर्षाला 1200-1300 लोकांचे डिलिव्हरी होतात. आज बघतो आपण डिलिव्हरीला गेल्यानंतर महिलांना कमीत कमी 20-25 हजार रुपये खर्च होतो. सिझरीन झालं तर 50-60 हजार रुपये खर्च होतो. पण या ठिकाणी 2-5 हजारमध्ये सगळ्या गोष्टी होतात. आणि निश्चितपणे हे एक माझ्या आयुष्यातलं माइलस्टोन आहे. माझ्या आजीच्या नावानं एक हॉस्पिटल त्या ठिकाणी काढलं. एक मानसिक समाधान आहे. आणि आमचे नेते विलासरावजी देशमुख साहेब आले, वैशालीताई आले, ते आमच्या परिवाराचा एक संबंध आहे. आणि रितेशजी पुढे गेले आणि रितेशजीला मागं मी बोललो होता असा असा एक कार्यक्रम आहे तुम्ही येणार का. जरूर येतो म्हणाले होते. मग घरच्या लोकांनी सांगितलं, बोर्ड ऑफ डायरेक्टरने सांगितल्यानंतर निर्णय घेतला. रितेशजींनी कबूल केलं आणि 9 तारीख ठरली. असं त्याच्या पाठीमागची एक पार्श्वभूमी आहे. ते दोघेही येणार होते जेनेलिया वगैरे. परंतु जेनेलियाचं अचानक हम्पीला एक शूटिंग निघालं आणि त्यामुळे ते कर्नाटकमध्ये त्यांना जावं लागत आहे. पण त्याही नंतरनं येऊन जातो म्हणून त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. असो परंतु हे करत असताना मला आपण एक प्रश्न विचारला होता की देशमुखच का किंवा ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी वगैरे आपण विचारत होता. मला सांगायला अभिमान वाटतं की माझे वडील कैलासवासी बाबूरावजी चाकवते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश कबड्डी असोसिएशनचे ते अध्यक्ष होते, आमदार होते, नगराध्यक्ष होते. त्याचा वारसा घेऊन मी पण महापौर झालो 1992ला आणि 96ला देखील त्यावेळी मी प्रयत्न केला होता. विलासरावजी त्या 92चं मला आठवतं आहे. हे 92ला महापौर असताना मी खास करून शिंदेसाहेब ज्यावेळी दिल्लीला जनरल सेक्रेटरी म्हणून गेले त्यावेळी विलासरावना बोलून 4 हुतात्मा पुतळ्यासमोर मी त्यांचा सत्कार केला. आणि त्यावेळी आम्ही म्हणलं की 2 हंसों का जोडा बिछड गयो. ते वाक्य इतकं प्रसिद्ध झालं आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा शिंदेसाहेबांचा आणि विलासरावांचा विषय निघतो त्यावेळी 2 हंसों का जोडा बिछड गयो रे ह्याचा उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही. विलासरावांचं सोलापूरचं अतीत नाटक होतं. खास करून मला सांगायला अभिमान वाटतं सोलापुरातलं आतलं जे
पिण्याचे पाईपलाईन झालेले आहे. त्याच्यामागं ज्या पद्धतीने सुशीलकुमार शिंदे साहेबांचं नाव आम्ही आज आदराने घेतो, त्याचप्रमाणे विलासरावजींचं देखील सिंहाचा वाटा आहे. कारण त्यावेळी मी महापौर होतो आणि आम्ही एकमताने महापालिकेत ठराव केला आणि आम्ही जेव्हा मुंबईला सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना विनंती केली, तर ते मला म्हणले, महापौर तुम्ही वेडे आहात का, 100 किलोमीटर कुठं पाईपलाईन असते का, एवढा पैसा देऊ शकत नाही म्हणले. तर विलासराव म्हणाले की साहेब ते तुम्हाला पैसे मागत नाहीत म्हणले, ते तुम्हाला आपल्याला फक्त ते त्या ठिकाणी हमी मागतायत आपली आणि आपल्याला फक्त 70% वाटा जो आहे तो महापालिकेचा राहणार आहे. त्याच्यामध्ये 30% त्यावेळी इंडस्ट्रियल मिनिस्टर होते. अच्छा. विलासरावजी इंडस्ट्रियल मिनिस्टर होते आणि शिंदेसाहेब नगरविकास मंत्री होते. तर विलासराव काय म्हणाले की आम्ही त्या ठिकाणी आमची MIDC आहे, आम्ही MIDCला 30% त्याच्यातलं पाणी घेतोय आणि 30% वाटा आमचा आहे म्हणले. त्याच्यामध्ये महापालिकेला फक्त 70% होता. मग सुधाकरराव नाईक म्हणाले, बहुतेक तुम्ही दोघांनी प्लॅनिंग करून आल्यासारखं वाटतंय मला, आता मला काय नाही म्हणता येत नाही महापौर, मी सही करून टाकतो म्हणून सांगितलं आणि सही केलं. असं एक ऐतिहासिक जे सोलापुरात पाणी पित आहे त्याचे फार मोठे श्रेय शिंदेसाहेबांना आणि विलासरावला जातं. कारण त्या ऐतिहासिक घटनेचा मी एक साक्षीदार आहे. मी कधी म्हणलं नाही की मी केलं आहे किंवा माझ्या कारकिर्दीत झालं आहे अमुक तमुक, कधीच बोललो नाही. कारण आमच्या नेत्यांनी तो प्रस्ताव दिला होता, त्या पद्धतीने ह्या दोघांनी मदत केली विलासरावनी आणि ते काम झालं. आणि खास करून करंदीकरांनी त्यावेळी आयुक्त होते, आज नाही आहेत ते, पण त्यांनी देखील फार मोठं योगदान ह्याच्यात दिलेलं आहे. तर शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो किंवा या हद्दवाढीचा, आज मला त्यावेळेचे हद्दवाढीचे प्रथम महापौर म्हणून मला म्हणतो. कारण 34.76 स्क्वेअर किलोमीटर एवढंच सोलापूर होतं, लिमिटेड होतं सोलापूर. आणि ही महापौर झाल्यानंतर 170 स्क्वेअर किलोमीटर असा एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ 12 गावं आम्ही शहरात आली. आणि मला त्यावेळेचे आयुक्त, त्यावेळेचे सचिव नगरविकासचे मला विचारले, साहेब पुण्याचा थोडा भाग आमच्याकडे आला तर एवढे माझ्या फायली झालेले आहेत, पण तुम्ही काय केलं म्हणले की माझ्याकडे एक साधी तक्रार पण आलेली नाही. अशा पद्धतीने तुम्ही काम केलं. आणि निश्चितपणे आमचे सर्व सरपंच जे होते आणि त्यांचं दप्तर आणून दिलं, त्यांना चांगल्या विश्वासात घेतलं. त्यावेळी माझे वडील कैलासवासी बाबूरावजी साखोतेंचं फार मोठं योगदान आहे. सगळ्यांना समजावून सांगून त्यामध्ये काम केलं. आज आमच्या वडिलांनी, मला अभिमानानं सांगायचं वाटतं, सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. त्या बाजार समितीमध्ये 1981ला ज्यावेळी वडील आमचे बाजार समिती काढण्याकरता सगळ्यांना सांगितलं, त्यावेळी कस्तुरबा मार्केट आणि लक्ष्मी मार्केट हे 2 मार्केट होते. मार्केटचे अध्यक्ष लोक वडिलांच्या विरोधात मोर्चा काढला. आमचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते आप्पासाहेब ब्रह्मनगर, त्यांनी आप्पांच्या विरोधात मोर्चा काढला. ब्रह्मदेव माने साहेबांनी आप्पांच्या विरोधात मोर्चा काढला, धरणं धरले, पण आप्पा कोणाचंही ऐकलं नाही. त्यावेळी अंतुले, त्यावेळी चीफ मिनिस्टर होते, अंतुले साहेबांनी सांगितलं की जे चाकोते साहेब करतात ते बरोबर आहे, त्यांना तुम्ही मदत करा, मी तुम्हाला मदत करणार नाही म्हणून त्यांना सांगून परत पाठवलं. आणि तोच माइलस्टोन महत्त्वाचा सोलापूरच्या विकासासाठी ठरला. आज केवळ मार्केट कमिटी त्या ठिकाणी झाली. हे बागवान मंडळी आमची विरोध करत होते त्यावेळी, नाही जाणे काय, नाही जाणे काय. आमचे इस्माईल बागवान म्हणून होते, त्यांनी तर अगदी फारच चॅनल. पण जेव्हा त्या ठिकाणी मार्केट कमिटी गेली, मार्केट कमिटी लोकांना गाळे दिले, बँकेचं कर्ज दिलं, आणि शिवधाऱ्यांना, कैलासवासी शिवधाऱ्यांना असतील, बेटी, त्यावेळेचे सर्व त्यांचे सहकारी आप्पांचे, आप्पा शिवधाऱ्यांना त्यावेळी नेते म्हणायचे. शिवधाऱ्यांना, विगू शिवधाऱ्यांना आणि आप्पांनी मिळून मार्केट कमिटीचं त्यावेळी नवीन तयार केली. आणि त्या ठिकाणी मार्केट कमिटी गेल्यानंतर आज आपण बघतोय सोलापुरातून परवा 1230 गाड्या, ट्रक कांदा भरायचा विक्रम त्यांनी केला. या कांद्याचं फार मोठं मार्केट सोलापूर झालं आहे, बोराचं मार्केट झालं आहे, डाळिंबचं झालेलं आहे, द्राक्षाचं झालेलं आहे, आज मनुका मार्केट मोठं झालेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्रगती झाली.
ह्याला एक मोठं दृष्टी असावं लागते. अशी दृष्टी असलेले आमचे वडील कैलासवासी आप्पा होते आणि त्यांचा पुतळा देखील पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना या ठिकाणी बसवला गेला. याचं कारणच तेवढे की विकासासाठी प्रयत्न करणारी ही लोक होते. त्याच्यानंतर त्यांचा वारसा घेऊन आम्हाला जेवढं करता आलं शक्य होतं ते केलो आणि शिंदेसाहेबांनी मला महापौर केलं. त्याच्यानंतर माझी इच्छा होती फक्त महापौर व्हायची, परंतु काम करत गेलो. पुढे चान्स मिळाला. 96ला मला तिकीट दिलं, पडलो 96ला ऑफकोर्स. कारण काय शिवसेनेचं त्यावेळी राज्य होतं. पोटनिवडणुकीला मी उभारलो होतो आणि महाराष्ट्रामधून 7 आमदार त्यावेळी खासदार झाले होते. त्या 7 आमदाराची जागा आम्हाला 7 लोकांना दिली. पतंगराव होते, कदम साहेब त्यांना, पण ते सगळेजण आम्ही पडलो त्यावेळी. पण 99ला आले सगळे परत आमदार झालो, सगळेजण आमदार. आणि विलासरावजी देखील त्यावेळी पडले होते, पण 99ला निवडून आल्यावर मात्र ते मुख्यमंत्री झाले. आणि विलासरावच्या हस्ते आप्पा केव्हाही मार्केट कमिटीचा कुठलाही कार्यक्रम विलासराव आमदार असतील नसतील, पण विलासरावला आणि शिंदेसाहेबांना बोलूनच आप्पा कार्यक्रम करायचे. असे चाकोते घराण्याशी संबंधित असलेले विलासराव आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख असतील, त्यांची मुलं आज अमित आहे किंवा त्यांचे रितेश आहेत, त्यांचे भाऊ आहेत. सगळे मंडळी चाकोते घराण्याशी असे लग्न असे आहेत आणि एक प्रेम आहे, एक जिव्हाळा आहे, एक आत्मीयता आहे, म्हणून त्याच्यासाठी ही मंडळी येत आहेत. तर हा एक भाग आहे. त्याच्यामुळे खरंच चाकोते परिवारांचं आणि देशमुख परिवारांचं तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं अनुभवातून एवढं सांगितलं की तो किती ऋणानुबंधन आहे. आणि आज अनेक वर्षानंतर सुद्धा तुम्ही आज विलासराव साहेब आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांच्या पुत्ररूपाने तुम्ही जे काही एकमेकांची सहकार्याची जी मदत तुम्हाला झालेली आहे आणि त्यानिमित्ताने एक बॉन्डिंग तुम्ही सोलापूरच्या विकासामध्ये रितेश देशमुख जे येत आहेत तर ते बॉन्डिंग कायम ठेवलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आता सोलापूरकरांना या जे शॉवर टॉवर जे होते उद्घाटन 9 मे रोजी, तर सोलापूरकरांना तुम्ही काय आव्हान करता? सोलापूरकरांना मी आव्हान करणार नाही, विनंती करणार आहे. कारण काय, सोलापूर ही हुतात्म्याची नगरी आहे. सोलापूरचा प्रत्येक नागरिकामध्ये एक द्वेष आहे, मी बघितलं, एक जोश आहे, करायचा जोश आहे, पण त्यांना त्या ठिकाणी वाव मिळत नाही. आता माझी दोन्ही मुलं बघा, ते करतो म्हणल्यानंतर मी त्यांना दमानी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अगोदर तुम्ही जावा, काम करा, त्याच्यात सक्सेस व्हा आणि मग तुम्हाला मी पैसा देतो म्हणून सांगितलं. आणि त्या पद्धतीने पैसा देखील स्टेट बँकेच्या माध्यमातून आम्ही उभा केलं. स्टेट बँकेचे देखील मी या ठिकाणी आभार मानणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात हे प्रोजेक्ट बसत नसताना देखील त्यांनी मला सहकार्य केलं. तर मी सोलापूरकरांना एवढंच सांगणार आहे की ही एक चांगली पर्वणी आपल्याला आम्ही देत आहोत. आता याच्या पुढं हे वॉटर पार्कच राहणार नाही, याच्यामध्ये रिसोर्ट आम्ही करणार आहोत. पुढं म्हणजे जवळजवळ 40 कोटीचा तो प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 50 एक रूम राहणार आहे. आणि आता नवीन ट्रेन निघालेली आहे, म्हणजे की बाबा डेस्टिनेशन मॅरेज. अच्छा. म्हणजे पूर्ण परिवाराला घेऊन जायचं, तिथं राहायचं, 2-3 दिवस राहून आनंद घ्यायचा आणि लग्न करून यायचं असं. आणि एक एअर कंडिशन मंगल कार्यालय देखील त्या ठिकाणी आम्ही बांधणार आहोत. महापालिकेची परवानगी देखील त्याला मिळालेली आहे. एक एअर कंडिशन मंगल कार्यालय आणि त्या ठिकाणी एक 50 रूमचं हे करणार आहे. पण ती मुलांची इच्छा. माझा मुलगा विश्वशंकर आणि विश्वराज हे जोपर्यंत ॲक्टिव्हली होऊन तुम्ही पैसे कमवा आणि तेच पैसे तिथं घाला म्हणून, आणि ते त्याकरता धडपडत आहेत. मी बघतोय दिवस रात्र आता किती लोकांचे फोन येतात, रात्री 12 वाजता फोन येतात, आम्हाला यायचं आहे. पण न कंटाळता ते त्या ठिकाणी आनंदाने सगळ्यांना माहिती देतात आणि बोलतात, सांगतात. तर मी सोलापूरकरांना एवढंच सांगतो आहे की आपल्या घरी जेव्हा एखादा पाहुणा येतो त्याला कुठं घेऊन जायचा असा एकशे प्रश्न त्यांच्यासमोर पडतो. तर तुम्ही त्यांना घरात आंघोळ पण करू देऊ नका, डायरेक्ट तुम्ही त्यांना घेऊन वॉटर शॉवर अँड टॉवरला घेऊन या. तिथं पूर्ण आंघोळीची सोय आहे, पूर्ण त्याच्या नाश्त्याची सोय आहे. नाश्ता केल्यानंतर परत खेळायचं, खेळून झाल्यानंतर थोडंसं दमल्यानंतर आराम करा, तिथं की बसा, त्याच्यानंतर जेवण करा, जेवण केल्यानंतर परत खेळा,
केल्यानंतर परत संध्याकाळी त्या ठिकाणी नाश्त्याची हाय टीची व्यवस्था आहे. क्या? त्यानंतर हे केल्यानंतर म्हणजे सकाळी 9:30-10 वाजता तिथं आल्यानंतर 10 ते 10:30 ते संध्याकाळी 5:30-6 पर्यंत तुम्ही पूर्ण दिवस तिथं घालू शकता. क्या? एखादा पाहुणा आल्यानंतर कुठं जायचं असा 100 प्रश्न असतो. पाहुण्यांना घेऊन या, एन्जॉय करा, मुलांना घेऊन या, त्यांना एन्जॉय करा. दिवसभर आता कॉर्पोरेटमध्ये लोक आहेत, दिवसभर थकवा असतो, सकाळी गेलं की संध्याकाळी येतात, पूर्ण आठवडा त्याच्यात जातो. पण आठवड्याच्या एंडलाच शनिवार रविवारी त्या ठिकाणी आपल्या परिवाराला घेऊन तिथं या, तुमचं स्वागत आहे. तुमचं त्या ठिकाणी आमचा जो स्टाफ आहे फार चांगला मनमिळावू स्टाफ आहे, तुमची सेवा करेल त्या ठिकाणी. चांगलं असं व्हेजिटेरियन फूड आहे बरं का. आमच्या वडिलांनी एक ते पाळलेलं पथ्य आहे त्या ठिकाणी. फक्त आम्ही व्हेजिटेरियन चांगलं फूड आम्ही देतो आहे. आणि अगदी आजपर्यंत जितक्या कस्टमर आले त्या सगळ्यांनी 5 स्टार रँकिंग दिलेलं आहे. हां, 5 स्टार रँकिंग मिळत नसतं खरंच. 4.75 काहीतरी पर्यंत गेलं ते रँकिंग काहीतरी. आमच्या मुलांनी सांगितलं, म्हणलं आपल्याला 5 स्टारपर्यंत रँकिंग चाललं आहे म्हणलं. मी म्हणलं हे काय असतं आम्हाला काय माहिती नाही. पण ते आजकाल ते सोशल मीडिया ते काय असतात ते केलं. म्हणलं 5 स्टार रँकिंग केलं. लोक आता आपण बाकी फोर्ड बघत नाही किंवा पेपर बघत नाहीत म्हणले, फक्त ते सोशल मीडियावर रँकिंग बघतात आणि येतात. म्हटलं असं आहे का? म्हणून मला माहिती नाही. पण ते रँकिंग मिळालेलं आहे, लोकांना फार आवडलेलं आहे, चांगल्या पद्धतीने आनंद घेतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघून आम्हाला आनंद. मी संध्याकाळी एक 5-10 मिनिट जाऊन बसत असतो तिथं. 5-6 4-5 वाजता त्यांचं सुटलेलं असतं, त्यावेळी जाऊन बघतो. फक्त एवढंच याच्यासाठी बसतो की लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे का नाही, त्यांच्या काय अडचणी आहेत का, भेट होते. पण लोकांनी याचा फायदा घ्यावा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी देखील कन्सेशन ठेवलेलं आहे. त्याच्या पुढं शाळा चालू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आम्ही कन्सेशनल ठेवलेलं आहे, विकलांग मुलांसाठी काय? हां. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मगाशी एक प्रश्न मला विचारलात की सोलापूरच्या ह्या अधिकाऱ्यांना काय बोलवलं, की आज सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत मिलिंदजी शंभरकर साहेब यांचं नाव आपण बघितलं, कोविड पिरियडमध्ये फार चांगलं काम केलं. तर आमची इच्छा होती की त्यांना बोलवून त्यांचा सत्कार करावा. तर त्यांनी आनंदाने कबूल केलं. त्याचप्रमाणे हरीशजी बैजल साहेब त्यांनी त्यांना मागं आम्ही सोनलगी पुरस्कार दिला. तर त्यावेळी काही मुलं त्यांच्या घरी त्या चिमण्या वगैरे पाखरं बघायला गेले होते. तर माझा मुलगा इन्व्हिटेशन द्यायला गेला होता, विश्वशंकर युवराज म्हणतो आम्ही. तर युवराज त्यावेळी गेल्यानंतर त्याला म्हणाले की मला ह्या मुलांना तुमच्या वॉटर पार्कमध्ये आनंद घेता येईल का, त्यांना तुम्ही देता का. मी माझी पोलिसाची गाडी पाठवून देतो आणि त्यांनी त्यांच्या गाडी व्हॅन पाठवून दिली आणि ते मुलं तिथं आले, आनंद घेतला आणि त्यांना सगळ्यांना नाश्ता जेवण खेळून करून गेले आणि फ्री ऑफ कॉस्ट आपण ते सेवा केले साहेबांनी सांगितल्यानंतर. कारण बैजल साहेब देखील फार उदारमतवादी आहे. तर त्यांना देखील मुद्दाम बोलून सत्कार करावा आणि त्यांना त्यांचे धर्मपत्नी पण फार म्हणजे मायाळू आहेत, त्यांनी देखील त्यांच्या मुलावरती प्रेम आहे. त्याचप्रमाणे स्वामी साहेब दिलीपजी स्वामी हे यांनी देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्यात काम केलेलं आहे. त्यांचा देखील आशीर्वाद सगळ्यांना मिळाला हवा. तर त्याच्यासाठी दिलीप स्वामी साहेबांना देखील बोलवलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी शिवशंकर साहेब आपले सोलापूरचे म्युन्सिपल आयुक्त म्हणता येणार, आता ते ॲडमिनिस्ट्रेटर. तर त्यांनी सोलापूरच्या वैभवात चांगलं भर घातलेलं आहे. आणि आमच्या सोलापूरला आता या स्मार्ट सिटीमध्ये जे काही त्यांनी केलेलं आहे ते कौतुकास्पद आहे. स्मार्ट सिटीचा एक भाग म्हणून हा त्यांनी पकडावा, याच्यामध्ये त्यांनी यावं, त्यांनीही बघावं. आणि इकडं पुष्कळ लोक येतात, त्याच्याकरता त्यांना काय करता यायला शक्य आहे त्यांनी करावं, परंतु आमच्या मुलांना आशीर्वाद द्यावा. म्हणून विशेष म्हणजे आम्ही त्या ठिकाणी मुलांची जी व्यवस्था केलेली आहे, परगावून आलेल्या मुलांची, शहरातल्या आलेल्या मुलांची, ती व्यवस्था त्यांनी बघावी. त्यांना काय सहकार्य करता यायला, बसेस पाठवायचे, पैसे देतो आम्ही बसेस, त्या रोडवरती दिवा पाणी वगैरे तेवढीच अपेक्षा. आम्ही महापालिकेला आम्ही पाणी मागणार नाही कारण त्या कंडिशनवरतीच आम्हाला परवानगी दिलेली आहे. महापालिकेला पाण्याचं नळ अजिबात मागणार नाही आम्ही. पण
त्या ठिकाणी आम्हाला इरिगेशनने तलावाला पाणी दिलेलं आहे, परंतु ते देखील पाणी वापरणं माझं बोरवरतीच चालू आहे. असो, तर मी हे येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण यावं आणि सोलापूरकरांनी आजूबाजूच्या परिसरातले गुलबर्गा, विजापूर, बिदर, त्यानंतर उस्मानाबाद, लातूर, बीड, त्यानंतर सांगलीचे लोक आता येऊन आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात लोक यायला सुरुवात आहे, त्यांची इन्क्वायरी केलेलं आहे. या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि सोलापूरमध्ये च्या वैभवामध्ये भर पडणारा हा एक प्रोजेक्ट. आज आमचं वय, आता माझं 63 वय आहे. जाता जाता सोलापूरकरांना ही एक पर्वणी आम्ही माझ्या आयुष्यातला एक माइलस्टोन ठरणार आहे. सोलापूरकरता काहीतरी देणार आहे, कारण मला काय राजकारण करायचं नाही याच्यात, परंतु एक सोलापूरकरांसाठी काहीतरी केलं, एक मानसिक समाधान याच्यात मला मिळणार आहे. सोलापूरकरांनी याचा आनंद घ्यावा. काही चुकत असलं तर आम्हाला सांगावं आणि अजून काही त्याच्यात वैभवात भर घालण्यासाठी करता येईल ते आम्ही निश्चितपणे करू. या सगळ्या पुरस्कारांनी एक सिद्धरामेश्वरनी आम्हाला दिलेली ही एक आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादाचा आपल्या सर्वांना फायदा करून घ्यावा एवढंच सांगून मला आपण आज या ठिकाणी बोलवलं. लोकांना शॉवर अँड टॉवर काय आहे याच्याबद्दलची जी संकल्पना आहे हे सांगण्याबद्दल आपण मला आपल्या माध्यमातून संधी देत आहात, त्याबद्दल आपल्या कुलकर्णी साहेब आपला मी मनापासून त्यांचे आपला आभार मानतो आणि आपल्या चॅनलचं इन मेट्रो चॅनलचं देखील मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच सर, सोलापूरच्या वैभवामध्ये साकोते परिवारानं एक अनेक वर्षापासून योगदान देत आलेले आहेत आणि आत्ताच्या पिढीसाठी शॉवर अँड टॉवरच्या माध्यमातून आपण एक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून म्हणा किंवा स्मार्ट सोलापूरबरोबर सोलापूरच्या वैभवामध्ये भर टाकण्याचं एक खूप मोठं कार्य साकोते परिवाराच्या माध्यमातून शॉवर अँड टॉवरच्या माध्यमातून होत आहे. नक्कीच सोलापूरकराला छान प्रतिसाद देणारच आहे हा विश्वास वाटतो. आज आम्ही इन मेट्रोच्या स्टुडिओमध्ये येऊन बहुमोल असा वेळ दिलात आणि या सगळ्या शॉवर अँड टॉवरची संकल्पना सोलापूरकरांसमोर मांडली आणि नक्कीच सोलापूरकर हे सातत्यानं हे लक्षात ठेवून सातत्याने आपल्या शॉवर टॉवरला भेट देतील आणि वेगळा आनंद, जसं तुम्ही म्हणल्याप्रमाणे की कामाचा जो थकवा आला असतो त्याचा एक वेगळा आनंद घेण्यासाठी सोलापूर तर नव्हेच आणखीन महाराष्ट्राच्या विविध भागातून इथं लोक येतील आणि वेगळा आनंद घेतील हा मला विश्वास वाटतो. आज या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल मी सांगायचं राहिलं, आपले अश्विनीचे चेअरमन बिपिनभाई पटेल अच्छा हां यांचे नातू वगैरे अमेरिकेहून आले होते अच्छा आणि कॅनडाचे कोणीतरी पाहुणे आले होते. ते या ठिकाणी आल्यानंतर त्या लोकांनी कौतुक केलं की क्या बात. परदेशी लोकांनी कौतुक केलं की बाबा सोलापुरात एवढं चांगलं आहे असा आम्ही स्वप्नात देखील विचार केलो नव्हतो. म्हणजे इथं आल्यानंतर आम्ही सोलापुरात आहो असं वाटलं नाही, आम्ही परदेशातच आहो असं वाटलं होतं. क्या बात आहे. खरंच नक्कीच म्हणजे आपलं परदेशातही आपल्या या शॉवर टॉवरच्या माध्यमातून नाव होणार हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि इन मेट्रो न्यूज परिवाराच्या वतीनं आपण बहुमोल असा वेळ दिल्याबद्दल सरश्रींचं चेतनाशक्ती आपल्याला भेट देतोय. धन्यवाद सर. थँक्यू. आध्यात्मिक आहे. धन्यवाद.